ज्ञानेश्वराच्या परंपराने म्हणत आम्ही कीर्तन करत असो. महाराज संत कधीच कुणाला भेदभाव करत नाही. आपली आई जशी लेकरला भेदभाव करत नाही तसे संत महात्मे कधी कुणाला भेदभाव करत नाही. संत शैना महाराज एका न्हावी कुटुंबाचे म्हणून का त्या न्हावी समाजानं त्यांची पुण्यतिथी करायची का असं नाही महाराज. संत सावता महाराज एका माळी कुटुंबाचे म्हणून का त्यांची त्या समाजानं पुण्यतिथी करायची का असं काही नाही महाराज. गोरोबा काका कुंभाराचे म्हणून का त्या समाजानं त्यांची पुण्यतिथी करायची असंही काही नाही महाराज. संत रुदास महाराज एका चांभार कुळाचे असले म्हणून का त्यांची त्या समाजानं पुण्यतिथी करत असं काही नसतंय महाराज. आणि नामदेव महाराज शिंपेचे असून त्यांची पुण्य ह्या सगळं संतांची आपापल्या समाजानं नाही करायचे महाराज. संत कशाला असते? जगाच्या कल्याणी संतांचे विभूती देह कष्टमिती परोपकारी. हे संत जगाचं कल्याण करण्यासाठी आलेले आहेत. म्हणून ह्या संताला कधीही मी एका कास्टमध्ये किंवा जातीमध्ये गुंतवता कामा नाही महाराज. मी सांगणार आहे, आई जशी लेकरला समान प्रेम करते आहे, आई जशी लेकरला समान वागणूक करते. आईला 2 लेकर असते, एक लेकरू आईपाशी असते आणि एक लेकरू बाहेर खेळायला नसतंय. आई त्या लेकरला एक चॉकलेट घेते आणि एकच चॉकलेट असते ती बरोबर हिस्सा करते. आणि आई त्या लेकरला म्हणते, बाळा जवळ असणाऱ्या लेकरला म्हणते, बाळा हे चॉकलेट ने, तू एक तुकडा घे आणि तुझ्या भावाला एक तुकडा दे. ते लेकरू जातं आणि सांगतंय, दादा हे तुला कोणता तुकडा काही पाहिजे? ते असणारा बाहेर असणारा दादा म्हणता, अरे बाळा हे तर सगळं समान आहे रे, हे कोणता मी एक घे. दोघं समान घेते. जसं आई समान लेकरला प्रेम करते तसं हे संत महात्मे कुठल्याही जातीवर नाही. हे सगळे संतांचे आपण लेकर आहोत. हे लेकराला सगळे जसं आई आपल्या लेकराला प्रेम करते तसे हे संत करतात. म्हणून मी दुसराही दृष्टांत सांगेल महाराज. एक लक्षात घ्या, मी एका कीर्तनामध्ये सांगून गेलो पण आता उलट सांगेल. गरिबी ही एक मोठी जात आहे. गरिबी आणि ही श्रीमंती एक मोठी जात आहे महाराज. 2 भाऊ होते, एक श्रीमंत भाऊ होता. एक गरीब भाऊ एका भावाकडे आला आणि भावाच्या झोपडीपाशी त्याची बायको सडा सारवण रांगोळ करत होती. करत असताना श्रीमंत असणारा भाऊ त्या तिच्याकडे आला, घराबसवर आला आणि सांगितलं बारक्या भाऊजाईला, म्हणते तुझा कुठे गेला नवरा? ही भाषा फक्त कशाची होती महाराज? धनाची, गर्वाची भाषा होती. धनाचा गर्व होता त्याला. त्या असणाऱ्या गरीब माऊलीनं सांगावा, महाराज भाऊजी का हो भाऊजी, या ना भाऊजी, चहा टाकते भाऊजी, बसा ना, पाणी देते भाऊजी. अशी असणारी गरीबाची बायको ती एका भक्ताची बायको होती. जसं म्हणावा, मी तुझा चहा प्यायला आलो नाही आहे, मी तुझा चहा प्यायला आलो नाही असं म्हणावा. आणि तुझा नवरा कुठे गेला? तिनं सांगावा, भाऊजी ते देवपूजा करायली. भाऊजी ते देवपूजा करायला. त्या गर्विष्ठ असणारा धनवान असणारा म्हणावा, रे दगडाचे देव चुळून काय देव भेटत नसतो, दगडाचे देव चुळून काय देव भेटत नसतो असं म्हणावा. त्या माऊलीला थोडस खंत वाटलं आणि त्या माऊलीनं म्हणावा, भाऊजी काय काम आहे मला सांगा. अरे वडिलांची पुण्यतिथी आली, पुण्यतिथी करायची, पैशाचं निवेदन लाव म्हणावा. त्या माऊलीला टचकून डोळ्यात पाणी आलं. भाऊजी आमची 3-3 दिवस चूल पेटत नाही हो, आमची 3-3 दिवस चूल पेटत नाही भाऊजी असं म्हणावा. आणि कदाचित आमच्याची ना भाऊजी मामजीच्या नावाने एखादा पितर आम्ही जीव घालू, पण आमच्याच्या होणार नाही. तुम्हाला होईल ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं वडिलांची पुण्यतिथी करा असं म्हणावा महाराज. आणि तसं म्हणल्याच्या नंतर तो निघून गेला. आणि ते निघून गेल्याच्या नंतर महाराज एक लक्षात घ्या, पाण्यात काठी मांडल्यानं पाणी फाकत नसते, लक्षात घ्या. तो निघाला आणि गेला बाहेर, सांगत लोकाला म्हणला, औंदा पुण्यतिथी माझा बारका भाऊ करणार आहे. ते देवपूजा करून बाहेर आला आणि त्यानं सांगितलं, अगं कोण आलं होतं? त्या माऊलीनं सांगावा, अहो भाऊजी आले होते, भाऊजी आले होते. भाऊजीला मला रात आला नसेल, भाऊजीला चहा प्याला नाही, पाणी पिलं नाही, भाऊजी बसले नाही. अगं भाऊ अगं गडबड असेल. काय म्हणले? वडिलांची पुण्यतिथी आहे, पैशाचं निवेदन लाव म्हणावा. मी म्हणले, भाऊजी आमची 3-3 दिवस चूल पेटत नाही हो, तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा असं म्हणल्याच्या नंतर ते भाऊजी रागा गेले. तो गरीब असणारा भाऊ बाहेर गेला आणि बाहेर गेल्याच्या नंतर त्याला सगळं गाव म्हणू लागला, रे बाबूराव तुझी 3-3 दिवस चूल पेटत नाहीये आणि तू वडिलांची पुण्यतिथी एकटा करणारच पुण्यतिथी. महाराज त्याच्या हृदयाला खंत दुःख वाटलं. तो घरी आला. कारण कुठलंही दुःख आपण आपल्या आई वडिलाला सांगू शकतो. आई वडिलांच्या नंतर जर आपलं दुःख सांगत असाल तर अर्धांगी असणाऱ्या आपल्या पत्नीला सांगतो महाराज. आणि त्या पत्नीला म्हणावा, मालक काही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका मालक असं म्हणावा. म्हणल्याच्या नंतर